नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर आसाराम मुंडे आपणा सर्वांचं फास्ट ट्रॅक इंग्लिश अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तलाठी पदभरती जी आत्ता 2023 मध्ये होणार आहे, तर त्याच्यामध्ये सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आपल्याला राहणार आहेत। तर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, वाक्यामध्ये सुधारणा करून करेक्ट आन्सर काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आन्सर त्याचं देणं अपेक्षित असतं। आता TCSने काय केलेलं आहे की याच्यामध्ये सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल, त्याचसोबत पॅराजंबल असेल आणि स्पॉटिंग द एरर्स, हे काही टॉपिक्स नवीन त्यांनी ॲड केलेले आहेत, जे की अगोदर MPSC आणि बँकिंग अशा परीक्षांमध्ये विचारले जायचे। तलाठीला कसे वन लाइनर आणि सरळ सरळ क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असायचे, परंतु आता अशा पद्धतीचे क्वेश्चन राहणार नाहीत। तर क्वेश्चनचं स्वरूपसुद्धा हे आता बदलणार आहे। दुसरी गोष्ट, वन लाइनरच्या ऐवजी आता क्वेश्चनचं साईज आता वर्डची मोठी झालेली आहे, त्याच्यामुळे वाचण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे। तर याची जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढं काय होईल की हा विषय आपल्याला सोपा जाईल। आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले टॉपिक महत्त्वाचे असतात। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला चांगले असणं गरजेचं आहे। पार्ट्स ऑफ स्पीच हे ज्यांचे चांगले आहेत त्यांचं बेसिक, ज्यांचं चांगलं आहे, मग नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, यांचं बेसिक प्लस त्यांचे कॉमन एरर्स, या दोन्ही गोष्टी आपल्या चांगल्या असणं आवश्यक आहे। दुसरा आर्टिकल्स, आर्टिकल्स हा टॉपिकसुद्धा आपला चांगला पाहिजे। आणि तिसरा आहे टेन्स, काळ। म्हणजे एवढ्या गोष्टी जर आपल्या परफेक्ट असतील तरच या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे वाक्य सोडवता येतात, प्रश्न सोडवता येतात, अन्यथा येत नाहीत। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काही शॉर्ट ट्रिक्स नसते। शॉर्ट ट्रिक काय असते की पर्याय एलिमिनेट करणे, याला आपण शॉर्ट ट्रिक म्हणू शकतो। की समजा आपल्याला बघितलं की लक्षात येतं की हा याचा पर्याय असू शकत नाही, तर मग तो एलिमिनेट करणं, बाकीच्या राहिलेल्या पर्यायामधून आपण चॉईस करणं, याला शॉर्ट ट्रिक म्हटलं जातं। मग सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट जर आपल्याला करायची असेल तर आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस जी घेणार आहोत, मी अशा मुलांची प्रॅक्टिस आता या ठिकाणी घ्यायला लागलो आहे की ज्यांचं ऑलरेडी पार्ट्स ऑफ स्पीच, आर्टिकल्स आणि टेन्स हे कसं आहे, चांगलं आहे। ज्यांचं अजून हे चांगलं नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहून नेमकं आपण याच्यातून काय काय शिकायला पाहिजे हे सुद्धा ते पाहू शकतात। म्हणजे असं काही नाही की लक्षात येणार नाही, मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूनच ते उत्तर कसं आलं हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा हे व्हिडिओ पोहोचवा, कारण अगदी फ्रीमध्ये आणि बेसिकपासून आपण या ठिकाणी इंग्लिशचं ग्रामर घेत असतो। त्याच्यामुळे याचा निश्चितच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होईल। तर चला आपण पाहूयात की सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे नेमकं कसे क्वेश्चन आपण अटेम्प्ट करायचे। क्वेश्चन नंबर 1, आय एम टायर्ड ॲज आय एम वर्किंग सिन्स 7 o'clock इन दिस मॉर्निंग। आता हा क्वेश्चन आहे, याच्यात त्यांनी काय कॉमन एरर कुठे दिलेला आहे, इम्प्रूव्हमेंट करायची कुठे सांगितली, आय एम वर्किंग। मग आता आय एम वर्किंग याच्यात इम्प्रूव्हमेंट असेल तर इम्प्रूव्हमेंट करायची, मग A B C हे जे ऑप्शन दिलेले आहेत याच्यापैकी आपण निवडायचं। पण जर इम्प्रूव्हमेंट नसेल तर आपला ऑप्शन काय असायला पाहिजे, D, नो इम्प्रूव्हमेंट, म्हणजे वाक्य आहे ते बरोबर आहे। आता मग असं जर वाक्य आलं, आता काय, आय एम टायर्ड ॲज आय एम वर्किंग सिन्स 7 o'clock इन द मॉर्निंग, सकाळी 7 वाजल्यापासून मी काम करत असल्यामुळे मी थकलेलो आहे। आता या ठिकाणी आपल्याला कुठे क्ल्यू भेटतो की हे बरोबर आहे की चूक, तर आपल्याला या ठिकाणी सिन्सपाशी क्ल्यू दिसतो। सिन्स हे जी प्रिपोजिशन आहे, सिन्सचा वापर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स अशा प्रकारच्या काळांमध्ये केलेला असतो। मग आता इथे आय ॲम वर्किंग घेतले म्हणजे हा प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, म्हणजे प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये सिन्सचा वापर करत नाहीत। मग कुठे केला जातो, परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये। मग आता या ठिकाणी पाहूयात आपण, मग दुसरं आता ऑप्शनवरून आपण चेक करायचं। पहिलं ऑप्शन आय वॉज वर्किंग, हा येऊ शकत नाही प्रोग्रेसिव्ह टेन्स। दुसरा काय, आय हॅड बीन वर्किंग, आता हा असू शकतो। तिसरा, आय हॅव बीन वर्किंग। आता इथे दोन पर्याय आपल्याला समान दिसत आहेत, चौथा तर याचा प्रश्नच येत नाही। मग ह्या दोन समान वाटतं, तर याच्यापैकी अजून निवडण्यासाठी काय करायचं, अगोदरचं वाक्य पाहायचं। आता अगोदरच्या वाक्यात पहा, आय एम टायर्ड,
म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. मग प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे तर पुढे सुद्धा काय आपल्याला घेणं आवश्यक आहे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये, कारण हा कुणी जोडलेला आहे, ॲज या कंजंक्शनने. मग सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सुद्धा आपल्याला काय जोडणं आवश्यक आहे, प्रेझेंट टेन्सेस. म्हणजे हॅड बीन हा पास्ट टेन्स येऊ शकत नाही. या ठिकाणी आय हॅव बीन वर्किंग हे करेक्ट आन्सर आहे. याला म्हणतात मित्रांनो सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट करणे. आता हे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण काय काय वापरलं, सिन्स हे प्रिपोजिशनचा वापर केला अगोदर, त्याच्यानंतर क्लॉजचा वापर केला. क्लॉजमध्ये कुठला टेन्स कुठल्या क्लॉजमध्ये असल्याच्यानंतर कुठलं नंतर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये येतो आणि त्याचसोबत कुठला काळ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे ह्या एवढ्या गोष्टींचा आपण विचार करून हे वाक्य सोडवलेलं आहे. यालाच आपण म्हणत असतो सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. मग करेक्ट वाक्य काय होईल, आय एम टायर्ड ॲज आय हॅव बीन वर्किंग सिन्स 7 o'clock इन द मॉर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन. वेन इट वॉज डार्क दे डिसाइडेड टू पुट ॲट ॲन इन. ज्यावेळी अंधार पडला होता त्यावेळी त्यांनी ठरवलं की आपण याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये राहू. आता इन म्हणजे काय, ज्या ठिकाणी जेवणाची खाण्याची राहण्याची सोय असते त्याला आपण इन म्हणतो. म्हणजे एक हॉटेलचाच प्रकार असतो. इन म्हणजे हॉटेल, लॉजिंग ज्याला आपण म्हणतो. मग त्या ठिकाणी त्यांनी थांबण्याचं ठरवलं. पुट ऑफ, पहिला ऑप्शन काय आहे, पुट ऑफ विथ. पुट ऑफ विथ म्हणजे एखाद्यासोबत ब्रेकअप करणे किंवा दूर जाणे किंवा एखाद्या गोष्टीपासून फारकत घेणे, याला आपण म्हणतो पुट ऑफ. पुट अप ॲट, पुट अप ॲट म्हणजे एखाद्याजवळ थांबणे किंवा त्या ठिकाणी सामान ठेवणे, अशा अर्थाने पुट अप ॲटचा वापर केला जातो. आणि पुट आउट इन म्हणजे आहे त्या गोष्टीतून बाहेर पडणे. एखाद्या रूममध्ये असतो तर आपण बाहेर पडणार, एखाद्या ॲग्रीमेंटमध्ये असतो तर आपण त्याच्यातून तोडून बाहेर पडणार, त्याला काय म्हणतो आपण, पुट आउट इन. मग आता या ठिकाणी हॉटेलमध्ये आपल्याला थांबायचे म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट यावं लागेल आपल्याला, पुट अप ॲट. म्हणजे त्या ठिकाणी पुट ॲटच्या ऐवजी पुट अप ॲट या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल. पुट अप ॲट म्हणजे त्या ठिकाणी थांबण्याचं ठरवलं. म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेजेसचा तो क्वेश्चन होता. म्हणजे कशावरती सुद्धा ते विचारू शकतात आपल्याला, त्याच्यामुळे आपली सगळ्या प्रकारची तयारी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. वी शुड बी बाउंड बाय अ कोड ऑफ कंडक्ट इजंट इट. आता हा ॲड क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन, ॲड अ टॅगचा, ॲड अ क्वेश्चन टॅग ज्याला आपण म्हणतो. मग आता शेवटचं इजंट इट हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं. मग पहा वाक्य काय, वी शुड बी बाउंड बाय अ कोड ऑफ कंडक्ट कॉमा इजंट इट. आता कॉमाच्या नंतर जो शॉर्ट क्वेश्चन तयार केला जातो तो कुणाचा असतो, तर वाक्यातील सुरुवातीचा कर्ता आणि क्रियापदाचा असतो. मग वाक्याच्या सुरुवातीला कर्ता कोण आहे, वी आहे. दुसरं क्रियापद काय आहे, शूड आहे. मग बाकीचं इजंट इट घ्यायची गरज नाही. म्हणजे हा तर पर्याय रॉंगच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज रॉंग. इज इट, आता इज इट तर येऊ शकत नाही कारण इथे वी शूड आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी सुद्धा इनकरेक्ट. आरंट वी, आरंट वी येऊ शकत नाही का, तर इथे शूड वापरलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी सुद्धा इनकरेक्ट. म्हणजे करेक्ट काय येणार मग, शूडंट वी. म्हणजे वी शुड बी बाउंड बाय अ कोड ऑफ कंडक्ट शूडंट वी. आता शूडंट वी का आलं, तर अगोदरचं जी वाक्य असतं कुठलं, फॉर एक्झाम्पल वी शुड बी बाउंड बाय अ कोड ऑफ कंडक्ट, तर हे वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल, होकारदर्शक वाक्य, तर त्याचा जो टॅग केला जातो तो कुठला केला जातो, निगेटिव्ह केला जातो. आणि हे अगोदरचं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर पुढचा येणारा क्वेश्चन जो असतो शॉर्ट क्वेश्चन टॅग, तर तो असतो अफर्मेटिव्ह. मग आता हे अफर्मेटिव्ह असल्यामुळे इथे काय घेतलं आपण, शूडंट वी, हे त्याचं बरोबर ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4. A highly improved variety of seeds is available to the farmer these days. आता या ठिकाणी इज हे योग्य आहे की अयोग्य आहे आपल्याला शोधायचं. आता आपण अगोदर बघू, आता इज बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे काय, अगोदरचा सब्जेक्ट चेक करायचा. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा हा क्वेश्चन आहे. मग सब्जेक्ट कोण आहे याच्यात, अ हायली इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ सीड्स, खूप उच्च प्रमाणात सुधारणा केलेले बियाणे. आता या ठिकाणी बियाणे हे एकत्रितपणे वापरलेले, अ हायली म्हणजे अने ही फ्रेज जोडलेली आहे, आर्टिकल अ. आणि कधी लक्षात ठेवायचं, आर्टिकल ए किंवा ॲन जर वाक्याच्या सुरुवातीला वापरलेलं असेल एखादी फ्रेज जोडण्यासाठी, तर त्या वाक्यामध्ये येणारा क्रियापद हे नेहमीच एक वचनी वापरलं जातं.
मग आता पर्याय बघा, हॅज बीन. आता हॅज बीन आहे, परंतु इथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस दिलेलं नाही किंवा फी फोर दिलेलं नाही, म्हणून हॅज बीन येऊ शकत नाही. विल बी आहे, परंतु विल बी हे फ्युचरचं नाही, सध्याचं आहे. आर आहे तर हे अनेक क्वेश्चन आहे, आणि या ठिकाणी मग पर्याय राहतो नो इम्प्रूव्हमेंट. म्हणजे अ हायली इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ सीड्स इज अवेलेबल टू द फार्मर दीज डेज. आजकालच्या दिवसांमध्ये खूप उच्च प्रतीचे सुधारित बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे त्या ठिकाणी सेंटेन्स करेक्ट असल्यामुळे इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता नाही. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 5. द बॉय टोल्ड हिज टीचर टू एक्सप्लेन द पॅसेज. आता या ठिकाणी काय आहे की ही इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. कुठल्या सेंटेन्सचं? इम्परेटिव्ह. मग हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतात, आज्ञार्थी वाक्य, त्यांचं ज्यावेळी आपण इनडायरेक्ट स्पीच करत असतो त्यावेळी कंजंक्शन कुठलं वापरलेलं असतं? टू वापरलेलं असतं, बरोबर. मग टू जर वापरलेलं आहे तर इथे काय, मग द बॉय टोल्ड हिज टीचर टू एक्सप्लेन द पॅसेज. मग याच्यातलं आता टू बरोबर आहे, परंतु त्याच्या अगोदरचं जी रिपोर्टिंग व्हर्ब आहे कुठलं? टोल्ड हिज टीचर, हे योग्य आहे की अयोग्य आहे ते आपल्याला शोधायचं. मग टोल्ड आपण कधी वापरत असतो? जर किंवा त्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो, म्हणजे विधानार्थी वाक्यांचं जर इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सेड किंवा सेच्या ऐवजी काय वापरत असतो? टोल्ड वापरत असतो. मग आता हे टोल्ड या ठिकाणी येणार नाही, म्हणजे हे तर इनकरेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज तर उडला. आता ऑप्शन नंबर ए, बी, सी आपण या ठिकाणी चेक करायचे. आता आस्क्ड हिज टीचर, द बॉय आस्क्ड हिज टीचर टू एक्सप्लेन द पॅसेज, हे योग्य वाटते. दुसरं, द बॉय सेड टू हिज टीचर, सेड कुठे वापरत असतो आपण? डायरेक्ट स्पीचमध्ये वापरत असतो, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज इनकरेक्ट. आणि इन्व्हायटेड हिज टीचर, तो त्याच्या शिक्षकांना कशाला इन्व्हाइट करेल, म्हणजे हा ऑप्शनसुद्धा येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. द बॉय आस्क्ड हिज टीचर टू एक्सप्लेन द पॅसेज. क्वेश्चन नंबर 6. What struck me one most was their kindness. मला जर सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा धक्का बसलेला असेल तर तो त्यांचा दयाळूपणा, याच्यामुळे त्यांना धक्का बसलेला आपल्याला दिसून येतो. तर ही काय, व्हॉट स्ट्रक वन मोस्ट, ही काय फ्रेज आहे, इडियम्स आणि फ्रेज, आणि ही अशीच वापरतात. म्हणून या ठिकाणी नो इम्प्रूव्हमेंट, बाकीचं काहीही बघण्याची आवश्यकता नाही. क्वेश्चन नंबर 7. यू शूड अवॉइड टू मेक सच ट्रायवियल मिस्टेक्स. आता या ठिकाणी अवॉइड टू मेक हे जी फ्रेज वापरलेली, म्हणजे अ वर्ब इज फॉलोड बाय द प्रिपोजिशन, तर ती योग्य आहे की अयोग्य आहे आपल्याला सांगायचं. मग या ठिकाणी डिनाईड, अवॉइड, त्याच्यानंतर रिफ्यूज, अशी जर काही क्रियापदं आलेली असतील तर त्याच्यानंतर टू हे प्रिपोजिशन वापरत नाहीत, याचा वापर करत नाहीत. मग या ठिकाणी आता अवॉइड टू केले, मग याच्याऐवजी काय यायला पाहिजे? अवॉइड टू हॅव तर येणार नाही, कारण टू वापरायचंच नाही. अवॉइड मेक येणार नाही, कारण का दोन मुख्य क्रियापदं सेम याच्यामध्ये म्हणजे बेस फॉर्ममध्ये V1मध्ये येत नाहीत. मग काय येऊ शकते? ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, अवॉइड मेकिंग. यू शूड अवॉइड मेकिंग सच ए ट्रायव्हियल मिस्टेक. म्हणजे या ठिकाणी हे 3 पर्याय घटले. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, तरच आपल्याला हे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे क्वेश्चन सोडवता येतात. आणि हे सरावाने होते, त्याच्यामुळं माझ्यासोबत तुम्ही सराव करा, प्रॅक्टिस करा, बरोबर तुम्हाला हा टॉपिकसुद्धा सोपा वाटणार. क्वेश्चन नंबर 8. द टीचर गेव द स्टुडंट्स सम ॲडवाईस. आता या ठिकाणी ॲडवाईस हे बरोबर आहे की नाही वापरलेलं ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं. तर ॲडवाईस हे अनकाउंटेबल नाऊन आहे, संख्येत न मोजता येणारं नाम, त्याच्यामुळे ते आहे त्या स्वरूपातच वापरलं जातं, तर ते बरोबर आहे. नो इम्प्रूव्हमेंट आहे. इथे ॲडवाईज हे वर्ब आहेत, आणि ॲडवाइसेस जर केलं तर त्याचा अर्थ होतो बिल पे करणे, बरोबर. मग या ठिकाणी हे सुद्धा येणार नाही. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. द टीचर गेव द स्टुडंट सम ॲडवाईस. टीचरने स्टुडंटना काही सल्ले दिले. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. इफ यू कम अक्रॉस माय अम्ब्रेला एनिवेअर
ब्रिंग इट टू मी, कॅन यू. आता इथे सुद्धा ॲड क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे. मग कॅन यू हे जे वापरलेलं शॉर्ट क्वेश्चन आहे तो बरोबर आहे की चूक आहे आपल्याला ओळखायचं. तर इथे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हे क्लॉज आहे, इफने जोडलेला क्लॉज, कंडिशनल क्लॉज. पण इफने जोडलेलं वाक्य असतं सबऑर्डिनेट क्लॉज आणि ब्रिंग इट टू मी हे असतं मेन क्लॉज. मग आता हा जो मेन क्लॉज आहे ज्याचा आपण टॅग बनवला आहे, तर तो मेन क्लॉज हे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे. ब्रिंग इट टू मी म्हणजे आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग आज्ञार्थी वाक्याचा ज्यावेळी टॅग केला जातो त्यावेळी ते वाक्याच्या शेवटी विल यूचा वापर करत असतात. ॲड क्वेश्चन टॅग करताना कशाचा वापर करतात? विल यूचा. तर इथे काय वापरलं? कॅन यू. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज इनकरेक्ट, 2 इनकरेक्ट, डी तर येणारच नाही, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. तर बरोबर वाक्य काय होईल? इफ यू कम अक्रॉस माय अम्ब्रेला एनिव्हेअर ब्रिंग इट टू मी विल यू. जर तुला माझा अम्ब्रेला कुठे पडलेला दिसला तर तो माझ्यासाठी तू घेऊन ये. क्वेश्चन नंबर 10. द फ्लोअर ऑफ द हॉल वॉज कव्हर्ड बाय अ कार्पेट. आता कव्हर्ड बाय अ वर्ब फॉलोड बाय ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनचा हा क्वेश्चन आहे. मग आता याचे वेगवेगळे अर्थ होतात. कव्हर्ड बायचा अर्थ होतो की एखादी गोष्ट संपूर्णपणे झाकून टाकणे, म्हणजे ते पुन्हा उघडण्याचा प्रश्नच येत नाही, त्याला आपण म्हणत असतो कव्हर्ड बाय. दुसरा आहे कव्हर्ड इन. कव्हर्ड इन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये झाकलेलं असणे. फॉर एक्झाम्पल आपण पातेलं आहे, पातेल्यामध्ये भाजी ठेवली, वरून झाकण ठेवलं, तर ते झालं कव्हर्ड इन. कव्हर्ड विथ म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवरती दुसरी गोष्ट टाकून त्याला थोडंसं झाकण्याचा प्रयत्न करणे. फॉर एक्झाम्पल फ्लोअरवरती आपण मॅट जर टाकली तर पूर्ण मॅट आपलं पूर्ण फरशी झाकून टाकत नाही, काहीतरी उघडा भाग राहतो, म्हणून त्याला म्हणतात कव्हर्ड विथ. आणि कव्हर्ड अपॉन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती काहीतरी टाकलेलं असणे, झाकण झाकलेलं असणे, त्याला म्हणतात कव्हर्ड अपॉन. मग आता या ठिकाणी आपल्याला फ्लोअर झाकायचे. फ्लोअर कशाने झाकायचे? कार्पेटने झाकायचे. मग कार्पेटने ज्यावेळी आपण फ्लोअर झाकतो त्यावेळी संपूर्ण ते झाकत नाही, कुठेतरी थोडंफार उघडं राहत असतं, म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ऑप्शन नंबर ए रॉंग, सी रॉंग आणि डी सुद्धा रॉंग. मग बरोबर काय येईल? द फ्लोअर ऑफ द हॉल वॉज कव्हर्ड विथ अ कार्पेट. क्वेश्चन नंबर 11. द पॅसेंजर्स आर वेटिंग फॉर द बस आउटसाइड द बस स्टँड ॲट द मेन गेट फॉर लॉंग. पॅसेंजर जे आहेत तर ते पॅसेंजर बसस्टँडच्या बाहेरचं जी गेट आहे त्या ठिकाणी खूप वेळापासून वाट बघत उभे राहिलेले आहेत. आता या ठिकाणी इथे तिची ॲक्शन घडते, ती पास्टमध्ये कधीतरी सुरू झाली, पण ती ॲक्शन अजूनसुद्धा बोलते वेळी सुरू आहे, म्हणजे फॉर अ लॉंग. म्हणजे फॉर लॉंग म्हणजे खूप वेळापासून ते उभे राहिलेले आहेत वाट बघत, म्हणजे ही ॲक्शन प्रेझेंटमध्येच आहे. मग प्रेझेंटमध्ये आहे तर वेअर येण्याचा संबंध नाही. नो इम्प्रूव्हमेंट तर ते सुद्धा होणार नाही, कारण का आर वेटिंग हे म्हणजे भूतकाळात सुरू झालेली ॲक्शन दाखवत नाही, तर सध्या सुरू असलेली ॲक्शन दाखवतं. मग आर वेटिंग तर चुकच आहे, म्हणजे नो इम्प्रूव्हमेंटचा सुद्धा प्रश्न येत नाही. मग राहतं कोणतं? सी, हॅव बीन वेटिंग. मग हॅव बीन वेटिंगचा वापर आपण कधी करीत असतो? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा. जर एखादी घटना भूतकाळात सुरू होऊन ती बोलते वेळी अजूनसुद्धा सुरू आहे असे दाखवायचे असेल तर अशा वेळी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. म्हणजे करेक्ट आन्सर असणार हॅव बीन वेटिंग. म्हणजे द पॅसेंजर्स हॅव बीन वेटिंग फॉर द बस आउटसाइड द बस स्टँड ॲट द मेन गेट फॉर लॉंग. म्हणजे हे असे नियम, प्रत्येक गोष्ट आपल्याला बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे, बरोबर मग आपल्याला लक्षात येतं की त्याच्यातला कुठला पर्याय असू शकतो. क्वेश्चन नंबर 12. मिस पिल्ले टीचेस व्हेरी वेल इजंट इट. आता हा सुद्धा ॲड क्वेश्चन टॅगचा आहे. आता इजंट इट तर येणार नाही, कारण का मिस पिल्ले हे पर्सन आहे. पर्सन असेल तर त्याला प्रोनाऊन येईल, मग इट वापरायची आवश्यकता नाही. टीचेस म्हणजे हा कुठला काळ झाला? सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वापरत नाही अफर्मेटिव्ह सेंटेन्सला. फक्त निगेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह करायचं असेल तर काय वापरत असतो आपण? डू, डज. मग आता क्वेश्चन टॅग बनवायचं म्हणजे डू किंवा डज वापरावं लागेल. मग आता इथे डू येईल की डज येईल? मिस पिल्ले हे एकवचनी नाम आहे, सिंग्युलर नाऊन, तर त्यासाठी काय वापरतो आपण? डजचा वापर करतो. मग डझंट शी. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, बाकीचे सगळे रॉंग. म्हणजे असं सहज उत्तरावरती आपल्याला येतं. यालाच म्हणतो आपण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट.
क्वेश्चन नंबर 13, ही हॅज फॉलन आउट विथ द गर्ल ही वॉन्टेड टू मॅरी. आता या ठिकाणी फॉलन आउट ही जी फ्रेज वापरलेली आहे फॉर फॉलोड बाय ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन, तर ती योग्य आहे की नाही आपल्याला बघायचं आहे. आता हे हॅज फॉलन आउटचा अर्थ काय होतो की त्याला ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं तिच्यासोबतच त्यांनी फारकत घेतली किंवा तिच्यासोबत त्यांनी ब्रेकअप केलं. फॉलन आउट म्हणजे विभक्त होणे, वेगळं होणे रिलेशनमधून. फॉलन ऑफ म्हणजे एखाद्या वस्तूवरून आपण खाली पडणे, म्हणजे गाडीवरून खाली पडणे, सायकलवरून खाली पडणे, बिल्डिंगवरून खाली पडणे, कशाहून तरी खाली पडण्याला फॉलन ऑफ वापरतात. फॉल इन लवचा अर्थ होतो एखाद्याच्या प्रेमामध्ये पडणे. आणि फॉल फॉर तर हे फॉलनच्या नंतर वापरत नाहीत, म्हणजे पर्पज दाखवत नाहीत. आणि नो इम्प्रूव्हमेंटचा प्रश्नच येत नाही. तर सॉरी, या ठिकाणी आपण पाहू शकतो की फॉलन आउट म्हणजे त्याला ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं तिच्यापासून त्यांनी विभक्त झाला, म्हणजे या ठिकाणी नो इम्प्रूव्हमेंट. हे बाकीचे तिन्हीसुद्धा ऑप्शन येत नाहीत. क्वेश्चन नंबर 14, दे आर सोशल इन्सेक्ट्स लिव्हिंग इन कम्युनिटीज रेग्युलेटेड बाय डेफिनाइट लॉज, ईच मेंबर ऑफ सोसायटी बेअरिंग अ वेल डिफाईन्ड अँड सेपरेट पार्ट इन द वर्क ऑफ अ कॉलनी. आता या ठिकाणी मेनली हे जे वाक्य दिले हे कोणाबद्दल दिले रे? इन्सेक्ट्स म्हणजे किड्यांबद्दल, कीटकांबद्दल. मग कीटकांबद्दल दिले तर यांचं विशेष काय असतं की ते कॉलनीमध्ये राहतात किंवा एक त्यांचं समुदाय असतो, ग्रुपने राहतात. पुन्हा दुसरी गोष्ट त्यांच्यात सेपरेशन ऑफ लॉ असतो, म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये कामाची विभागणी केलेली असते आणि प्रत्येकजण आपापलं काम अगदी व्यवस्थितपणे करतो आणि सोशियली ते एवढे अटॅच असतात की बिलकुल एकत्रित म्हणजे एकत्रितच राहणार. जसं की मुंग्या आहेत तर एकत्रितच राहणार, एक रांग धरली त्यांनी की एकच ही ठेवणार. मग काय लिव्हिंग इन कम्युनिटीज, तर ही जी फ्रेज आहे जोडलेली ही बरोबर आहे की चूक आहे ते सांगायचं. आता मग ऑप्शनवरून पाहू आपण. हू आर लिव्हिंग इन कम्युनिटीज पहिला ऑप्शन आहे. आता इन्सेक्ट्स हे कीटक असल्यामुळे यांच्यासाठी आपण इट वापरत असतो किंवा जास्तीत जास्त काय वापरलं जाऊ शकते, दॅट किंवा विच वापरलं जाऊ शकते. हू हे पर्सनसाठी वापरतात म्हणजे हे रॉंग. 3 नंबरसुद्धा हू वापरले म्हणजे ते सुद्धा रॉंग. आणि लिव्हिंग अमंग कम्युनिटीज, अमंग म्हणजे त्यांचीच असते, वेगवेगळ्या कम्युनिटी नसतात, त्यांची स्वतःची असते. मग हे अमंग प्रिपोजिशनसुद्धा चुकीचं आहे, म्हणजे नो इम्प्रूव्हमेंट. मग दे आर सोशल इन्सेक्ट्स लिव्हिंग इन कम्युनिटीज regulated by definite laws and each member of society bearing a well defined and separate part in the work of a colony. म्हणजे हे त्याचं बरोबर आहे, नो इम्प्रूव्हमेंट. क्वेश्चन नंबर 15, इफ द रूम हॅड बीन ब्राईटर आय वूड हॅव बीन एबल टू रीड फॉर अ व्हाईल बिफोर बेड टाईम. आता ही कंडिशनल क्लॉज आहे. दुसरी गोष्ट याच्यात इम्प्रॉबेबल कंडिशन दिली. इम्प्रॉबेबल म्हणजे काय, भूतकाळामध्ये अशा काही घटना असतात की ज्या कधीच घडलेल्या नसतात परंतु त्याच्याबद्दल भाकीत केलेलं असतं, अशा घडल्या असत्या तर चांगलं झालं असतं. म्हणजे काय, इफ द रूम हॅड बीन ब्राईटर आय वूड हॅव बीन एबल टू रीड फॉर अ व्हाईल. जर रूममध्ये स्वच्छ प्रकाश असता, सूर्यप्रकाश असता तर मी थोडंफार वाचू शकलो असतो. ना तर रूममध्ये प्रकाश होता ना तर तो वाचू शकला आणि काहीच झालं, म्हणजे ही इम्प्रॉबेबल कंडिशन आहे. मग इम्प्रॉबेबल कंडिशनमध्ये वूड हॅव बीनचा जर वापर केलेला असेल तर इफच्या क्लॉजमध्ये हॅड बीनचा वापर आपल्याला करावा लागतो, म्हणजे इथे हॅड बीन वापरलेलं आहे, म्हणजे याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. आता पहिलं पहा, इफ द रूम वॉज ब्राईटर. आता वूड हॅव बीन असेल तर प्रोग्रेसिव्ह टेन्स येणार नाही. इफ रूम्स आर ब्राईटर हे तर प्रेझेंट टेन्स येऊ शकत नाही. हॅड द रूम ब्राईटर, आता इथे इफ वापरलेलं असल्यामुळे हॅड वापरायची सुरुवातीला आवश्यकता नाही. जर तिथं इफ दिलेलं नसतं तर मग त्या ठिकाणी आपण हॅड घेऊन, हॅड हे इफचं काम करतं, रिप्लेसमेंट करतं, तर ते घेतलं असतं, म्हणजे नो इम्प्रूव्हमेंट. वाक्य जसेच तसं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 16, आय शॅल बी ग्रेटफुल टू यू इफ यू आर ऑफ हेल्प टू मी नाव. जर तू मला आत्ता मदत केलीस तर मी तुझा ऋणी राहील. आता या ठिकाणी हेल्प टू मी नाव हे प्रिपोजिशन वापरलेलं बरोबर आहे की चूक आहे हे सांगायचे. तर हेल्पच्या नंतर टू वापरण्याची आवश्यकता नसते, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. आय शॅल बी ग्रेटफुल टू यू इफ यू आर ऑफ हेल्प मी नाव. क्वेश्चन नंबर 17,
द रिझन व्हाय ही रोट द लेटर वॉज बिकॉज ही कुड नॉट कॉन्टॅक्ट हिम ओव्हर द फोन. म्हणजे या ठिकाणी काय करायचे की व्हाय ही रोट द लेटर वॉज बिकॉज, तर हे योग्य आहे की अयोग्य आहे ते आपल्याला शोधायचं. आता पहा, पहिलं काय, द रिझन म्हणजे कारण काय आहे हे सांगितले. मग कारण काय आहे तर बिकॉज डबल वापरायची आवश्यकता नाही. मग आता शोधू आपण कुठे कुठे आहे. तर पहिल्या व्हाय ही रोट द लेटर वॉज सिन्स, दुसरा आहे फॉर विच ही रोट द लेटर बिकॉज. आता बिकॉज डबल इथे आलं म्हणजे हा ऑप्शन तर येऊ शकत नाही. आता इथे बिकॉज आहे म्हणजे हा डी सुद्धा येऊ शकत नाही. मग राहिला कुठला, ए आणि सी. तर मग पहा, पहिल्यामध्ये रोट ही रोट, दुसऱ्यामध्ये ही रोट द लेटर वॉज दॅट. आता या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर ए बघू. द रिझन व्हाय ही रोट द लेटर वॉज सिन्स. सिन्स डबल वापरायची गरज नाही, कारण या ठिकाणी ऑलरेडी रिझन दिलेले, व्हायसुद्धा वापरलेले, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. द रिझन व्हाय ही रोट द लेटर वॉज दॅट ही कुड नॉट कॉन्टॅक्ट हिम ओव्हर द फोन. त्याचा फोन त्याला होऊ शकला नाही, त्या कारणामुळे त्याने त्याला लेटर लिहिलं होतं. तर असं या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. क्वेश्चन नंबर 18. द राईट टू वर्क इम्प्लाइज द ऑब्लिगेशन टू द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट टू गिव्ह अ जॉब टू ऑल द अनएम्प्लॉयड. आता कामाचा हक्क हे जी गव्हर्नमेंटने कायदा तयार केलेला आहे त्याच्यात काय आहे की प्रत्येक जो बेरोजगार आहे त्याला काम देणं. मग ईच ऑफ द एम्प्लॉईड, अनएम्प्लॉईड हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर येतो, बाकीचे हे चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. मोस्ट डोनर्स वुड सिरियसली प्रोटेस्ट एनी एफर्ट टू इन्फर फ्रॉम सच लिमिटेड डाटा. आता प्रोटेस्ट एनी नसतं, प्रोटेस्ट अगेन्स्ट, कशाच्या तरी आपण विरोधात प्रोटेस्ट केलेला असतो, विरोध केलेला असतो, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 20. आय होप विविडली रिमेंबर द प्रीमियर ऑफ द फिल्म वेन आय माय वाईफ अँड यू वेअर प्रेझेंट इन द हॉल. आता ज्यावेळी आपल्याला एकाच वाक्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोनाऊन वापरायचे असतात, तर अशा वेळी काय करायचं असतं की सुरुवातीला सेकंड पर्सन घ्यायचं, सेकंड पर्सन, सुरुवातीला सेकंड पर्सन घ्यायचं, त्याच्यानंतर थर्ड पर्सन वापरलं जातं, थर्ड पर्सन, आणि त्याच्यानंतर वापरलं जातं फर्स्ट पर्सन, फर्स्ट पर्सन, आणि शेवटी काय घ्यायचं असतं तर फर्स्ट पर्सन. म्हणजेच या ठिकाणी काय यायला पाहिजे तर यू, माय वाईफ आणि शेवटी आय, हा क्रम बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, बाकीचे रॉंग. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे क्वेश्चन सोडवू शकतो. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.